नमस्कार, एम एच भारत न्यूजमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. पुणे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत्या त्या उद्या होणार आहे. काल प्रचार संपला. आज खरं तर मकर संक्रांतीचा दिवस आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हणत सगळे उमेदवार हे प्रत्येक आपल्या मतदाराच्या दारापर्यंत येऊन पोचलेले आहेत. सध्या मतदारांचा कौल काय आहे हे कोणीच सांगू शकत नाही असं सगळीकडे म्हटलं जायचं. मतदार आपला कौल काय देतोय, काय तो कोणाला मतदान करतोय हे खरं तर परवा दिवशी म्हणजे निकालाच्या दिवशी हे नक्की कळेल. पण सध्या मतदारांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेणारे सौरभजी शिंगाडे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की सध्या मतदारांचा कौल कोणत्या दिशेने आहे आणि पुणे शहरात सत्ता कोणाची येईल. भारतीय जनता पार्टीच्या ज्या 100 जागा होत्या त्या 100 जागा भारतीय जनता पार्टी टिकवू शकेल का आणि विरोधात कोण बसेल. नमस्कार सौरभजी. नमस्ते. मला सांगा, भारतीय जनता पार्टीला या 90 जागा होता. आता तुमच्या सर्वेनुसार भारतीय जनता पार्टीला पुणे शहरात किती जागा मिळतील? आता आमच्या सगळ्या सर्वेच्या नुसार मागच्या 18 ते 20 दिवसापासून आम्ही वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विस्तारकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वे केला. लोकांचं जनमत जाणून घेतलं आणि रोज जवळपास एका प्रभागामध्ये 100 ते 200 लोकांना त्या ठिकाणी भेटून लोकांचं जनमत जाणून घेतलं आणि या सगळ्याच्या आधारे जवळपास भारतीय जनता पार्टीला 95 ते 98 सीट लागतील अशी चिन्ह आहेत. आता एकेकाळी 100 जागा होत्या. आता या भारतीय जनता पक्षाने तब्बल 40 अशा चालू नगरसेवकाची तिकीटं कापली. त्याचा काही सेटबॅक भारतीय जनता पार्टीला बसू शकेल का? म्हणजे उदाहरणार्थ आपण जर का पर्वती मतदारसंघात बघितलं तर तिथले जे जाधव जे नगरसेवक होते ते खरं तर तिथला भारतीय जनता पार्टीचा चेहरा म्हणून बघितलं जायचं. त्यांना तिकीट नाकारलं आणि नवीन चेहरा तिथं भारतीय जनता पार्टीने दिला. तिथं काही अशा गोष्टींचा काही भारतीय जनता पार्टीला फटका बसू शकतो का? काय वाटलं लोकांमध्ये? आता भारतीय जनता पार्टीमध्ये आपण जर बघितलं तर केंद्रात आणि राज्यामध्ये दोन्हीकडे सत्ता आहे. सत्ताधारी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीकडे बघितलं जातं. त्याच्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त होती. जवळपास 3500 इच्छुक होते. त्याच्यामुळं बऱ्याच प्रभागांमध्ये असेल किंवा बऱ्याच पुणे शहरामध्ये असेल ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नाराज कार्यकर्ते आपल्या सगळ्यांना दिसून आलेले आहेत. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीतीलच कार्यकर्ते दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी किंवा अपक्ष उभा राहिलेले आहेत. त्याचा नक्कीच तोटा भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो. विरोधक या निवडणुकीत तुम्हाला कुठे दिसले? काँग्रेसचे विरोधक किंवा आता सगळ्यात मोठा विरोधक इथं राष्ट्रवादी काँग्रेस आले. त्यांनी कोणाशीच युती केलेली? घड्याळ या चिन्हावर तुतारी आणि घड्याळ इथं एकत्र होऊन लढतात. ते भाजपला किती धडक देऊ शकतील? आणि तिसरा म्हणजे महाविकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे ही एकत्र होऊन लढली होती. यांचा किती तुम्हाला प्रभाव जाणवला? या आता सगळ्यात भाजपसमोरचा जर स्ट्रॉंग विरोधक जर कोण असेल तर तो राष्ट्रवादी अजित पवार गट असेल आणि त्याच्या माध्यमात जर बघितलं आपण तर त्या गटामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलेले आणि स्थानिक मुद्द्यांच्या आधारावरती स्थानिक चेहऱ्यांच्या आधारावरती ही निवडणूक होत असताना बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जो मूळ वोटर आहे तो देखील काही प्रमाणामध्ये समोरच्या आपल्याच माणसांना त्या ठिकाणी मतदान करू शकतो. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचेच विरोधामध्ये असलेले पण पूर्वीचे भारतीय जनता पार्टीच्या मध्ये असलेले असे लोक काही ठिकाणी निवडून येऊ शकतात. धन्यवाद सौरभजी. हे होते सौरभजी शिंगाडे यांनी आता ग्राउंडवर सगळीकडे जाऊन आपली सगळी ही माहिती गोळा केलेली आहे. थोडक्यात नोरा कुस्ती इथं आपल्याला बघायला मिळते आहे की काय, म्हणजे समोर पण शिवसेनेचा उमेदवार निवडून आले तरी राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात युती होऊन पुन्हा एकदा पुणे शहरात भाजपचा झेंडा लागतो का काय हे बघायचं आहे. खरं तर उद्या मतदान आहे आणि परवा दिवशी निकाल जाहीर होणार आहेत. या मधल्या रात्रीत फारशी गणितं बदलतील असं काही चित्र दिसत नाही, कारण समोर विरोधकच नाहीत. काँग्रेस सध्या लयाला गेलेली दिसते. पुणे शहरात काँग्रेस कुठंच ह्याच्यात नव्हती, स्पर्धेत नव्हती. मोठ्या कोणाच्या सभा झाल्या नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईच आपलं केंद्र बनवून तिथं काम पाहिलेलं आहे. अजितदादा पवार ठाण मांडून पुण्यात बसले आहेत. त्याच्यामुळे ते भाजपचे एकटेच विरोधक आहेत. पण थोडक्यात ही युती जी आहे महायुती याच्यात ते एक घटक आहेत राष्ट्रवादी. म्हणजे थोडक्यात विरोधी महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही एवढं मात्र निश्चित. अजितदादांचं घड्याळ आणि कमळ हे मिळून एकतरी विरोधक शिल्लक ठेवतात का हेच बघायचं आहे.
हे व्हिडिओ आमचे परत बघत राहा. पुन्हा भेटू. धन्यवाद.